नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर ही आहे आषाढी अमावस्या किंवा याला म्हणतात दीप अमावस्या. तर ही आषाढ महिन्याच्या अखेरीला येणाऱ्या अमावस्येला आषाढी अमावस्या म्हटलं जातं. ही चातुर्मासातली ना पहिली अमावस्या असं मानलं जातं. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते. या अमावस्येला दीपपूजनाला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि ते खूप भाग्यकारक सुद्धा मानलं गेलेलं आहे. या दिवशी आपण स्नान, दान आणि पूजा विधीचे वेगळे महत्त्व आहे. तसेच महाराष्ट्रात ना या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर माझ्याकडचे जेवढे काही दिवे आहेत ना ते सगळे मी छान असे स्वच्छ लकलकीत केलेत आणि त्यानंतर मग दिव्यांची तयारी करणार आहे. तर तत्पूर्वी सगळे दिवे एकदम छान असे उजळवून घेतलेत. तर दिवे स्वच्छ केले, त्यानंतर व्यवस्थित पुसून घेतले. पितळेची जेवढी तुमची भांडी, दिवे जे पण असतील ना, तुम्ही लगेचच पुसलेत ना धुतल्यानंतर तर त्यांच्यावर डाग पडत नाहीत. आणि आपण जी तुम्ही पावडर वापरता स्वच्छ करण्यासाठी त्यानंतर एकदा लिक्विडने सुद्धा स्वच्छ करायचे, म्हणजे ते जास्तीत जास्त वेळ चमकत राहतात, लवकर काळे पडत नाहीत. या वर्षीची जी आषाढ अमावस्या साजरी केली जाणार आहे ना, यालाच दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असंही म्हणतात. या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते. यात पिठाच्या दिव्यांचा सुद्धा समावेश असतो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागाचं काही ना काही वेगवेगळे वैशिष्ट्य असतं आणि त्याच्यानुसार त्या वेगवेगळ्या पद्धती त्याच्यामध्ये केल्या जातात. तर आषाढ अमावस्येला दीपपूजनाचं ना खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. ही पूजा म्हणजे येत्या श्रावणाच्या स्वागताची तयारी असते. या अमावस्येला आपल्या घरात जेवढे पण दिवे असतात ना ते छान स्वच्छ करायचे, कपड्यावर पसरवायचे. त्यात तिळाचा, तेलाचा, तुपाचा समावेश असायला पाहिजे. बघा, दिवा जेव्हा एखादा छोटासा पण दिवा जेव्हा प्रज्वलित होतो ना, इतकं पॉझिटिव्ह आणि इतकं छान वाटतं. तर म्हणूनच ही जी अमावस्या येते आणि या अमावस्येनंतर जी श्रावणाची सुरुवात असते, तर पूर्वीच्या काळी काय असायचं ना, तेव्हा आपल्या आत्ताच्या सारख्या लाईट्स वगैरे एवढ्या गोष्टी नव्हत्या. तर ही जी अमावस्या आहे तिला म्हणजे तिला संपवण्यासाठी किंवा जो अंधार आहे तो घालवण्यासाठी घरामध्ये जेवढेही दिवे असायचे ना ते दिवे छान स्वच्छ केले जायचे आणि त्यांचा लख्ख असा प्रकाश संपूर्ण घरभर केला जायचा. कारण येणारा जो दुसऱ्या दिवशीचा जो श्रावण असतो ना त्याचं स्वागत अशा प्रकारे केलं जायचं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ना दिवा, ज्योती, फुलवात यांना खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यामुळेच ना या दिवशी घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळलं जातं. ही लहान मुलं भविष्यामध्ये आपला वंश उजळून काढतील असं मानलं जातं आणि त्यामुळे घरातील मुलांना वंशाचा दिवा असेही म्हणतात. म्हणून इतका हा दिवस लहान मुलांसाठी आणि मानवाशी निगडीत झालेला आहे. याच्या मागची एक सुंदर गोष्ट आहे ती मी तुम्हाला आज सांगते. तर यमुनेच्या तीरावर जेव्हा गाय आणि गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेमध्ये लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी श्रीकृष्णाने त्यांना हरवलं आणि त्याच्यावर स्वार होऊन सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केलं. त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळ कृष्णांची दिव्यांनी आरती केली आणि असेच तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली. तेव्हापासून हा दिव्यांचा सण सुरू झाला. हा प्रसंग आषाढ अमावस्येलाच घडल्याने या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची अमावस्या म्हटलं जाऊ लागलं. या आषाढ अमावस्येला दिव्यांची अशी छान खास आरास केली जाते. तुमच्याकडे जितक्या छान छान दिवे, समया जेव्हा आपण अशा लावतो ना तर छान उतरत्या क्रमाने लावायच्या समया, म्हणजे मोठी समई, त्यानंतर त्याच्या समोर किंवा खाली छोटी समई, त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटे दिवे आणि त्यानंतर आणखीन छोटे दिवे, अशा प्रकारे जर आपण मांडणी केली ना तर ती एकंदर दिसायला खूप सुंदर दिसते. या दिवशी दीपपूजनाला खूप महत्त्व आहे. दिवा हा मांगल्याचा, समृद्धीचा आणि चैतन्याचा प्रतीक मानला जातो. आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी येण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते.
धार्मिक मान्यतेनुसार अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा एकमेव मार्ग हा म्हटला गेलेला आहे. असं म्हटलं जातं की या अमावस्येला तेलाचा दिवा लावल्याने शनी दोषांपासून मुक्ती होते. तसंच दान धर्म केल्याने आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो. तर आज मी अशा प्रकारची मांडणी केली आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मागे जे श्री स्वामी समर्थ आणि स्वामींचं जे चिन्ह दिसतंय, तो जो बोर्ड दिसतोय ना, तर तो त्या एका ताईंनी मला बघा रांगोळ्या पाठवल्या होत्या, रेडीमेड रांगोळ्या. तर त्याच्यामधलंच हे एक आहे. तर म्हटलं जमिनीवर रांगोळीच्या जागी ठेवण्यापेक्षा अशा प्रकारे बॅक साईडला जर लावलं ना तर खूप छान दिसत होतं ते. आणि त्यानंतर मग मी पिठाचे दिवे आपले आज जे आपण बनवतो, तर या पिठाच्या दिव्यांमध्ये ना गुळाचं पाणी करायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि त्या पाण्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं चांगलं आणि त्यानंतर हे दिवे शिजवायचे आणि त्यानंतर यामध्ये तुम्ही तूप घाला किंवा तेल घाला आणि त्याने हे दिवे प्रज्वलित करा. तर आज बघा मी 6 दिवे बनवलेत. यातले 6ही दिवे पहिले मी देवाकडेच ठेवणार, पूजा करणार. त्यानंतर यातला एक दिवा घेऊन तो आपल्या मुलांच्या अंगावरून ओवाळायचा आणि त्यानंतर हे दिवे तुम्ही गाईला खायला घालू शकता किंवा तुम्ही स्वतःही हे दिवे खाऊ शकता किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा पाण्यामध्ये ह्याला विसर्जित करू शकता. तर आता असे छान सगळे दिवे मांडल्यानंतर म्हणजे आज बघा समया आहेत, पितळेचे दिवे आहेत, त्यानंतर चांदीचा दिवा आहे, मातीचे दिवे आहेत, वॅक्सचे दिवे आहेत, त्यानंतर पिठाचे दिवे आहेत. तर म्हणजे कुठलेही जेवढेही आपण दिवे लावतो ना, तर ते सर्व दिवे मी आजच्या दीपपूजनामध्ये घेतलेले आहेत. आणि आता मांडणी झाल्यानंतर पहिले सगळीकडे छान म्हणजे फुलांची सुद्धा आरास केली आहे मस्त आणि त्यानंतर दिव्यांवरती आता हळदी कुंकू घालायचंय आणि त्यानंतर दिवे प्रज्वलित करायचे. तर हे दीप प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला म्हणायचंय म्हणजे पूजा झाल्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे. दीप सूर्याग्नी रूपस्वम तेजसम तेज उत्तमम गृहाणम मत्कृताम पूजा सर्व काम प्रदो भवः. या मंत्राचा जप करायचा आहे आणि या मंत्राचा अर्थ असा होतो की हे दीपदेवा, तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत.
तर पूजा झाल्यानंतर, कुठलीही पूजा झाल्यानंतर, संपन्न झाल्यानंतर आपण एक देवाला माफी क्षमा याचना नक्की करायची, की बाबा माझ्या हातून ही पूजा करताना जीही एखादी काही चूक घडली असेल कळत न कळत, तर ती माफ करा आणि पोटात घ्या. आणि त्यानंतर बघा मी नैवेद्य सुद्धा दाखवला. दिव्यांना तुम्ही कुठलाही नैवेद्य दाखवा, दुधाचा दाखवा, खिरीचा दाखवा, कुठलाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. तर मी गोड दूध बनवलं होतं आणि त्याचा नैवेद्य मी दिव्यांना आणि देवांना दाखवते. तर अशी आपली आजची दिव्यांची आवस, दीपपूजन, दीप अमावस्या, आषाढी दीप अमावस्या खूप 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 छान झाली आहे नवीन घरामध्ये. मला खूप चांगलं वाटतंय की मला श्रावणातले आता सगळे जे सण आहेत ना ते इथे छान साजरे करता येणार आहेत. आणि खूप घरातलं वातावरण आहे ना असं खूप छान पवित्र मस्त असं खूप भारी वाटतं. तर कारण दिवाच खूप महत्वाचा असतो बघा. कुठलीही पूजा, काही जे शुभ कार्य करायचं असतं तर त्याची सुरुवात ही दीप ज्योतीने होते. कारण त्या एवढ्याशा दिव्यामध्ये पण ना एवढी पॉझिटिव्हिटी आणि एवढी ताकद असते ना की ते सर्व जो अंधकार असतो तो घालवते आणि नेगेटिव्हिटी घालवते आणि छान सगळीकडे पॉझिटिव्हिटी पसरवते. तर अशा या आजच्या दीप पूजेमधून आपण हाच एक संदेश घ्यायचा आहे की असे छान दिव्यांची पूजा करून, दिव्यांची आवस करून आपल्या या जगामध्ये जो पण अंधकार रूपी आणि जी नेगेटिव्हिटी आहे, जे सगळीकडे नैराश्य पसरलेलं आहे, जे आपण काही चुकीच्या गोष्टी होत आहेत तर त्या सगळ्या म्हणजे निघून जाऊ दे. सगळीकडे ह्या दिव्यांचा तेजोमय प्रकाश आणि पॉझिटिव्हिटी सगळीकडे सगळ्यांच्या आयुष्यात, सगळ्यांच्या बुद्धीमध्ये सगळीकडे पसरू दे. हीच आपण दिव्याकडे प्रार्थना करायची आहे. आणि आपल्या श्रावणाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. उद्या पहिला श्रावण सोमवार आहे आणि बऱ्याच प्रदीर्घ वर्षानंतर हा योग आलेला आहे श्रावणातला, की पहिला सोमवार म्हणजे जी सुरुवात आहे ती पहिल्याच सोमवारने होते आणि शेवट सुद्धा शेवटच्या सोमवारनेच होतोय. यावेळी श्रावणामध्ये आपल्याला 5 सोमवार आलेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्या सणांना आता मस्त सुरुवात होणार आहे आणि सगळीकडचं जे वातावरण आहे ना असं छान आनंदमय होणार आहे. आणि असंच सगळीकडे छान आनंदमय वातावरण राहू दे. सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान, शांती या सगळ्या गोष्टी येऊ दे. हीच आपण स्वामींकडे आणि या दिव्यांकडे आजच्या दिवशी प्रार्थना करूया. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.